राहता तालुक्यातील डोराळ येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड वय वर्ष 22 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ हा सध्या पुण्यात नोकरी करत होता। दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील काहींनी त्याला पुण्यात जाऊन बेदम मारहाण करत त्याला कोकमठाण येथे घेऊन आले। दरम्यान पुण्यात सोमनाथला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्हीही उपलब्ध असल्याने ही मारहाण का झाली आणि या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला का असा संशय मैताचे नातेवाईक वैभव डांगे यांनी व्यक्त केला। काल रात्री 1 वाजता ही घटना घडली असून पुण्यात नोकरीला असलेला सोमनाथ कोकमठाणला आणला आणि त्यानंतर कुटुंबाला फोन करून तुमचा मुलगा बेशुद्ध पडला असं कोकमठाण येथील संशयित लोकांनी सांगितलं। सोमनाथचा घातपात झाला असल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी योग्य तो तपास करून कडक कारवाईची मागणी केली। दरम्यान शिर्डीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमनाथ काकड यास उपचारासाठी दाखल केलं होतं। यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सोमनाथ या शवविच्छेदनास रवाना करण्यात आलं असून या घटनेने एकच खळबळ उडाली। डोराळ गावातील अतिशय सोजवळ आणि कोणाच्याही अध्यात नाही मध्यात नाही असा आमचा साईनाथ गोरक्ष काकड त्यांचं रात्री 1:30च्या सुमारास अपहरण करण्यात आलं। त्यांना अपहरण करून कोकमठाण येथे नेण्यात आलं। तिथून सकाळी आमचे नातेवाईक गोरक्ष मामा काकड यांना त्यांच्या वडिलांना बोलवण्यात आलं की तुमच्या मुलाला बेशुद्ध पडलाय, त्याला घेऊन जा। जर बेशुद्ध पडलाय तर तुम्ही पण ऍडमिट करू शकत होता ना। जर तुम्ही त्यांच्या वडिलांना बोलून घेऊन सांगताय की तुमचा मुलगा बेशुद्ध पडलाय याचा अर्थ तुम्ही त्याचा मर्डर केलाय असा आमचा थेट आरोप आहे। आमच्या साईनाथला न्याय मिळावा। आमचे कुटुंब प्रमुख सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे। ते या गोष्टीचा पुढील अधिकाऱ्यांना तपास यंत्रणेला सूचना केलेल्या आहे। आम्हाला खात्री आहे की न्याय नक्कीच मिळेल आणि 302चा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशी आमची मागणी राहील। जर तो झाला नाही तर आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टम नंतर ताब्यात घेणार नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो। त्यामुळे आमची पोलीस यंत्रणेचं काम अतिशय उत्कृष्ट आहे। त्यांना त्याबद्दल आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण तात्काळ अटक करून जे काही आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या साईनाथला न्याय मिळाला पाहिजे। तो रूमवरती झोपलेला होता। 1:30च्या सुमारास त्याला संजय लोंढे त्यांनी असं सांगण्यात येतंय त्या रूममेटच्या सांगण्यावरून, तर आम्ही तर काही प्रत्यक्षदर्शी नव्हतो, पण त्यांच्या सांगण्यावरून हे रुपाली लोंढे, संजय लोंढे, आसने हे तिथे आले आणि ते त्यांना घेऊन गेले। आता त्यांचं काहीतरी नातं असल्यामुळं त्यांनी आम्हाला काही कल्पना दिली नाही। आम्हाला कल्पना दिली असती तर आम्ही घ्यायला गेलो असतो। 1:30 वाजता काय आम्ही 2 वाजता घ्यायला गेलो असतो।